त्याबद्दल धन्यवाद. आईबद्दल काही शब्द मी लिहून काढले आहेत, प्रयत्न केला आहे तसा, पण लिहिताना किंवा काही कविता लिहिताना हॅलो हां बरेचसे शब्द अपुरे पडले. मी प्रयत्न केला आहे तसा. एक रिक्वेस्ट सगळ्यांना, व्याकरणाकडे लक्ष नका देऊ, भावनाकडे लक्ष द्या फक्त बस. हॅलो. आईचा जन्म हा श्रीमती सरस्वती बागडे आणि श्री भगवान बागडे यांच्या पोटी नगरधनला झाला आणि माझ्या कवितेची सुरुवात इथूनच होते. बागडेंच्या घरी लक्ष्मी आली, बागडेंच्या घरी लक्ष्मी आली, जन्म तिचा नगरधनला, सगळ्यांमध्ये लेख धाकटी, नाव जिचं उर्मिला. छंद तिला वाचनाचा, छंद तिला वाचनाचा, दिलं महत्त्व शिक्षणाला, बिंझानीला BA झाली, MA केलं युनिव्हर्सिटीला. सोडून घरं आपुलं, सोडून घरं आपुलं, आली घोडेस्वारांच्या दारीला, मांडला संसार आपला, खोचून पदर साडीला. बिडली संकटांशी ती, बिडली संकटांशी ती, पाठी टाकलं दुःखाला, खांद्याला खांदा लावून होती बाबांच्या बाजूला. वंशबेल वाढली, वंशबेल वाढली, आम्ही आलो पोटी जन्माला, गतजन्माचे पुण्य आमचे, ही आई मिळाली आम्हाला. तूच धीर, तूच धीर, तूच आधार आमच्या या जीवनाला, देऊन मायेची सावली घडवलं सामा पिल्लांना. सरलं बालपण आमचं, सरलं बालपण आमचं, पण खंड नाही आईच्या आईपणाला, राहो आशीर्वाद सदा असाच आहे आमच्या वाट्याला. शेवटची ओळ. आईचं ऋण फेडता येत नाही, आईचं ऋण फेडता येत नाही कुठल्याही जन्माला, पुढच्या जन्मी बनव आईची आई मला, हीच मागणी देवाला. धन्यवाद.